नमस्कार. रुची वेधवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण करणार आहोत अगदी साधा, सोपा पण पौष्टिक आणि गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद पंचखाद्य. त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. हा किस रेडीमेड आहे. तुम्ही खोबऱ्याची वाटी किसून सुद्धा खोबरं घेऊ शकता. खडीसाखर, खारकेची पावडर, खसखस, किसमिस, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट अशी तयारी घेतलेली आहे. प्रथम गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि मंद गॅसवरती आपण हा खोबऱ्याचा किस चांगला 2 ते 4 मिनिटं भाजून घेऊया. खमंग असा हा किस भाजून घ्यायचा आहे. खोबरं खमंग भाजून घेतलं म्हणजे आपली खिरापत जास्त दिवस टिकते. खोबऱ्याचा किस 3 ते 4 मिनिटं भाजून घेतला, रंग बदललेला आहे. आता खोबऱ्याचा किस एका डिशमध्ये काढून घेते म्हणजे तो थोडासा थंड होईल. त्याच पॅनमध्ये मी आता थोडी खसखस घातलेली आहे. खसखस मी वजनी 20 ग्रॅम घेतलेली आहे. खसखस थोडीशी भाजून घेऊया. 2 ते 4 मिनिटं खसखस भाजून घेतली, रंग बदललेला आहे. भाजलेली खसखस एका खलामध्ये घेतलेली आहे म्हणजे त्यामध्येच आपल्याला ती कुटून घेता येईल. आता याच पॅनमध्ये पण गॅस बंद करून मी खारकेची पावडर घातलेली आहे. खारीक पावडर पटकन करपते म्हणून गॅस बंद केलेला आहे. खारीक पावडर 2-4 मिनिटं आपण या पॅनमध्ये चांगली परतून घेऊया. रंग बदललेला आहे. खारीक पावडर काढून घेतली. आता पुन्हा मी गॅस सुरू केला आहे आणि मंद आचेवरती आपण हे थोडंसं ड्रायफ्रूट भाजून घेऊया. या ड्रायफ्रूटचे तुम्ही पातळ काप केले तरी चालतील किंवा तुम्हाला आवडत असेल तर पावडरही करू शकता. आता प्रथम आपण काय करूया, ही खडीसाखर थोडीशी क्रश करून घेऊया. खडीसाखर तशीच अख्खी घातली तरीसुद्धा चालते, पण वयस्कर माणसांना खायला जरा कठीण जातं म्हणून मी पावडर केली आहे. ड्रायफ्रूट किसून घेतलं आणि खसखस पण कुटून घेतलेली आहे. आता एका मोठ्या बाऊलमध्ये आपण खोबऱ्याचा किस जो भाजून घेतलेला आहे तो घेऊया. खोबरं छान कुरकुरीत असं भाजलं गेलं आहे. त्याची आता थोडी हाताने आपण थोडंसं कुस्करून घेऊया. खोबरं कुस्करून घेतलं म्हणजे चांगलं आपली खिरापत चांगली मिळून येते. खारीक पावडर घातलेली आहे. खसखस कुटून घेतलेली ती घातलेली आहे. आता घालूया पिठी साखर. पिठी साखर मी 50 ग्रॅम घेतलेली आहे. म्हणजे खडीसाखर 50 ग्रॅम घेतलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. बेदाणा घातला आणि ड्रायफ्रूटचे काप घातले. थोडीशी वेलची पावडर स्वादासाठी. आणि आता हे चमच्याने एकत्र करून घेऊया किंवा हाताने सुद्धा चांगलं एकत्र केलं तरीसुद्धा ही खिरापत चांगली मिळून येते. म्हणजे वेलचीचा स्वाद आणि पिठी साखर खिरापतीमध्ये चांगलं मिक्स होतं. आणि अशा प्रकारे आपलं हे पंचखाद्य तयार आहे. ह्याच्या आपण छोट्या छोट्या पुड्या केल्या तर आपल्याला गणपती दर्शनाला येणाऱ्या भक्तांना देण्यासाठी अगदी सोपं जातं. आपण कितीही छान छान डिश केल्या तरी शेवटी आपल्याला गणपती बाप्पाचा प्रसाद हातात दिल्याशिवाय त्याची पूर्तता होत नाही. म्हणून तुम्ही अशा छोट्या छोट्या पुड्या करून ठेवा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की अशा प्रकारे पंचखाद्य करून ठेवा. अगदी सोपा असा हा प्रसाद आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.